नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मालेगाव शहरातील कॉलेज स्टॉप परिसरात घडलेल्या गॅस सिलेंडर स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सोशल मीडियावर अप्रमाणित माहिती शेअर करू नये असे स्पष्ट आवाहन केले आहे। या घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नसून सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत असे पोलिसांनी सांगितले। प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध शाळांचे कार्यक्रम तसेच कॉलेज ग्राउंडवरील पोलीस परेड मैदानाजवळ ध्वजवंदना सुरू असतानाच KBH विद्यालय व मस्गा महाविद्यालय परिसरात ही गंभीर घटना घडली। लहान मुले फुगे घेण्यासाठी एका गॅस फुगे विक्रेत्याजवळ उभी असताना अचानक त्या सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला। या स्फोटात अतुल शेवाळे, उज्ज्वला महाजन, प्रमिला यादव, विनोद थोरात यांच्यासह एक लहान मुलगा असे एकूण 5 जण जखमी झाले असून त्यापैकी 4 मोठ्या व्यक्तींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। सर्व जखमींना तात्काळ मालेगाव येथील प्रयास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे। काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। सुदैवाने या घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नाही। प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की फुगे भरण्यासाठी सिलेंडरमध्ये कॅल्शियम कार्बाइड नावाचे खडे टाकून त्यावर पाणी सोडले जात होते। या प्रक्रियेतून ॲसिटिलीन गॅस तयार होतो। हा गॅस अत्यंत ज्वलनशील असून थोडासा दाब वाढला तरी स्फोट होण्याची शक्यता असते। योग्य सुरक्षा साधने, प्रेशर कंट्रोल व्यवस्था आणि अधिकृत परवानगीशिवाय अशा प्रकारे गॅस तयार करणे अत्यंत धोकादायक ठरते। सार्वजनिक ठिकाणी कोणतीही अधिकृत परवानगी नसताना कॅल्शियम कार्बाइड वापरून गॅस तयार करणे बेकायदेशीर मानले जाते। विशेषतः शाळा, कॉलेज परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी अशा सिलेंडरचा वापर हा थेट नागरिकांच्या जीविताशी खेळ ठरतो। या प्रकरणी संबंधित फुगे विक्रेत्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे। लहान मुले, पालक, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ठिकाणी असा स्फोट होणे अत्यंत गंभीर बाब असून काही क्षणांत मोठी दुर्घटना घडू शकली असती। ही घटना सार्वजनिक सुरक्षेसाठी मोठा इशारा मानली जात आहे। दरम्यान मालेगाव पोलिसांनी नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, अप्रमाणित माहिती सोशल मीडियावर पसरवू नये आणि अशा प्रकारचे संशयास्पद गॅस सिलेंडर किंवा विक्रेते आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी। घटनेचा पुढील तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड। आज रोजी सकाळी कॉलेज स्टॉपच्या ठिकाणी एक फुगे विकणारा व्यक्ती होता। त्या फुगे विकणाऱ्या व्यक्तीचा सिलेंडर गॅसचा स्फोट झाला आणि या अपघातामध्ये एकूण 5 जण जखमी झाले असून एका व्यक्तीवर प्रयास हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे आणि इतर 4 व्यक्तींना नाशिक येथे उपचाराकामी पाठविण्यात आलेले आहे। परिस्थितीवर आम्ही लक्ष देऊन आहोत। यामध्ये कोणत्याही व्यक्तीची मृत्यू वगैरे किंवा असा काही प्रकार झालेला नाही। कृपया नागरिकांना विनंती आहे त्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि हा अपघात झालेला असून या अपघातामध्ये आम्ही पुढील कार्यवाहीसाठी जे 2 व्यक्ती होते त्यांना आम्ही विचारपूस करण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेलेलो आहे आणि पुढील कार्यवाही आम्ही करत आहे। पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज TV51 न्यूज। आमचा YouTube चॅनल लगेचच सबस्क्राइब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या।